नमस्कार मित्रांनो, आज गणपती उत्सव आहे. तर मैदानात सार्वजनिक गणपती असतो आणि आता यंदा 25वा वर्ष आहे. तर आम्ही आता पूजेसाठी तिथे चाललेलो आहोत. ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. द्रोणगिरी आईचा महिमा मोठा, आमचे उरणचे डोंगरानू, करंजा गावचे आगरी खोली, बघा नाचतान आवडीनू. नारबिडा वासुदेवान प्रदुद्धान महातिर्मुर्मः इष्ट देवताभ्यो नमः, कुल देवताभ्यो नमः, स्थान देवताभ्यो नमः, ग्राम देवताभ्यो नमः, वास्तु देवताभ्यो नमः, सर्व देवताभ्यो नमः, सर्वेभ्यो देवेभ्यो नमः, सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमः, माता पितृ देवताभ्यो नमः. सुमुखस्य एकदन्तस्य कपिलो गजकरः लंबोदरस्य विकटविनाशनादिव धूम्रकेतु गजाननो भालचन्द्रो गजानना द्वादशी शैतानि नामानि विचिन्यादपि विद्यारम्भे सन्तमृद्यारण्य. सुखकरता दुःखहरता वार्ता विघ्नाची, पूर्वी प्रेमा कृपा जयाची, सर्वांगी सुंदर अतिशेंदुराची, कंठी झलके माल मुक्ता फळाची. जय देव जय मंगळ. रामाचा वाटाय सदना, संकटी पावावे निर्वाणी रक्षावे गुरुवर वंदना. जय देव जय मंगलमूर्ती, मान कामना पूर्ती. जय देव वाचा सिद्धी साधी संकट पावैरी, विनाशन मंगल मंगलकारी. कोटी पुण्यकाला नाही सारी समने परंतु न बोले काही. काही देवा पडलो प्रवाही, तू भक्ताला देखावलाई. जय देवी धर्मा मनाचा पेरा तुका दिला. जय देव जय श्री गुरुदत्ता, आरती ओवाळी गाय भोकिता. जय देव दत्ता दत्ता ऐसे लागले ध्यान, आर पले मन झाले उन्मान.
विठोबानाची झाली बलवान एका जनार्दनीची दत्त ध्यान द्रोणागिरी आईचा महिमा मोठा आमचे उरणचे डोंगरानू करंजा गावचे आगरी कोली बघा नाचतान आवडीनू आई द्रोणागिरी माऊली देई भक्तांना सावली आई द्रोणागिरी माऊली
गावचे प्रथम नागरिक सन्माननीय आदरणीय अजयजी म्हात्रे साहेब यांना हा सन्मान देतो आहोत। खरं तर तरुण नेतृत्व आहे। तरुणांचं नेतृत्व कसं असावं अगदी आपण मंचकावरती पाहतो आहोत। सन्माननीय आदरणीय अजयजी म्हात्रे साहेब यांचा शुभ सन्मान या ठिकाणी करतो आहोत। हा सन्मान आहे आपुलकीचा, हा सन्मान आहे आपल्या संस्कृतीचा आणि अर्थातच हा सन्मान आहे आकर्षण मित्रमंडळाच्या या कार्यक्रमाचा। सन्मान पुन्हा एकदा संदीपजी डावरे आपणास विनंती करेन की आपण थांबावं। समीरजी भोईर यांच्या सन्मानाकडे आपण बोलूयात। आणखीन एक सन्मान मंचकावरती घेत आहोत। खरं तर तरुण म्हटलं ना तर आपल्या समाजाचा पाठीचा कणा म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहिलं अशा तरुणांचं नेतृत्व पुन्हा एकदा खांद्यावरती आहे ते सन्माननीय आदरणीय समीरजी भोईर साहेब यांचा यथोचित सन्मान पुन्हा एकदा गावचे माजी सरपंच सन्माननीय श्री मंगेशजी थळी साहेब यांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी आपण करतो आहोत। हा सन्मान आहे मायेचा, हा सन्मान आहे प्रेमाचा, हा सन्मान आहे आपुलकीचा आणि अर्थातच हा सन्मान आहे आपल्या हिंदू संस्कृतीचा। तो सन्मान प्रदान केला जातो आहे तो ब्रजेश मंगेशजी थळी साहेब। त्याचप्रमाणे परंच्या शुभ हस्ते आपण मान्यवरांचा शुभ सन्मान या ठिकाणी करतो आहोत। ग्रामस्थ मंडळ करंजा अध्यक्ष सन्माननीय आदरणीय कल्पेशजी थळी साहेब यांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण पाहतो आहोत। परेश म्हात्रे आपला सगळ्यांचं इथे स्वागत आहे। सगळ्यांनी हा आकर्षण म्हणून आकर्षणाचा कार्यक्रम आहे। प्रत्येक गावकऱ्याचा प्रत्येक भक्ताचा कार्यक्रम होता। सुरुवातीचा वर्ष 2001 होता। हळूहळू ग्रॅड्युअली आम्ही कार्यक्रम वाढत गेलो। पहिले एक कॉन्सेप्ट होती गणपती, पण नंतर काही पहिल्या वर्षीच मला वाटतं तेव्हा आमच्याकडे ट्रॉफी घेण्याची पण पद्धत नाही। इथे प्रमोद मामा होते, त्यांच्या घरात ट्रॉफी होत्या, तेव्हा आम्ही डान्स कॉम्पिटिशन चालू केले आणि तिथून हळूहळू आम्ही एक भोजनाचा कार्यक्रम महाप्रसादाचा कार्यक्रम केला आणि आजच्या डेटला गेलो तो एकदम फिल्टर होऊन गेलेलो आहोत। अजून याच्या पुढे अजून काहीतरी करण्याची आमची इच्छा आहे आणि नियोजन आता पहिल्या दिवशी एक दिवस अगोदर गणपती येते, पूजन होते, नंतर मोठा महाप्रसादाचा कार्यक्रम होतो। संध्याकाळी आमचा सांस्कृतिक कार्यक्रम असतोय आणि सांस्कृतिक कार्यक्रमाच्या अगोदर ब्रास बँडवाले येतात। आमचे जे द्रोणागिरी ब्रास बँड आहे ते आम्हाला भरपूर सहाय्य करतात। त्यांच्या दृष्टीने आणखी चांगला ते चांगल्या प्रकारे वाद्य वाजवून त्यांचा चांगला कार्यक्रम होते। त्यानंतर सेलिब्रिटी वगैरे येतात आणि त्या सेलिब्रिटीनुसार म्हणजे जे आमचे कार्यक्रमाचे हे असतात आपले सरपंच साहेब, आमचे गावचे मोठे अधिकारी असतात, ग्रामस्थ मंडळाचे अधिकारी असतात, ते सर्व येतात आणि त्यांच्यानुसार जे आमच्या सांस्कृतिक कार्यक्रमाला चांगला पाठबळ येऊन चांगली सुरुवात होते। आज 25 वर्ष आपला हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार होतोय आणि आज आपला हा आता विसर्जनाचा दिवस आहे आणि आता आपल्या महिलांचा हळदी कुंकूचा कार्यक्रम चालू आहे। मोठ्या प्रमाणात आपला हा प्रत्येक वर्षी महिलांचा हळदी कुंकूचा कार्यक्रम होतो। त्याच्यानंतर आपला मिरवणूक वाजत गाजत आपली ब्रास बँडच्या याच्यामध्ये निघली जाते आणि मग मिरवणूक कुठलाही गाळबोट न लागता अति उत्साहामध्ये आणि नियोजनबद्ध आणि सगळे
महिला वर्ग परत सगळे सभासद सगळे एकत्र हे करून आम्ही म्हणे देवाची पूजा करून सर्व त्याचं आम्ही त्यांचं विसर्जन करतो आणि देवाला आम्ही एक हे विनंती करू शकतो का पुढच्या वर्षी असेच बाप्पाने आमच्या जल्लोषामध्ये मंडळामध्ये येऊन परत विराजमान होऊन दे आणि असाच कार्यक्रम पुढच्या वर्षी पार पडून दे. मंडळासाठी आपल्या मदत करत असतात, आपल्या सर्व सुविधा उपलब्ध करून देतात, त्यांच्यासाठी काय म्हणाल तुम्ही? मी पहिलाच म्हणालो की आकर्षण मित्र मंडळ हा एक निमित्त आहे. हा सगळा काय कार्यक्रम होते ना ते गावकऱ्यांच्या किंवा भाविकांच्या बेसवर होते. आता आपला बॅकबोन म्हणजे आमच्या मंडळाचा बॅकबोन हे डोनेटर आहेत किंवा हे शारीरिक श्रम घेणारे आहेत. काही जण पैशाच्या याने देतात, वास्तुरूपीत देतात, काही शारीरिक रूपी देतात. तर त्यांना मी पुन्हा आमच्या मंडळातर्फे त्यांचे मी मनापासून आभार मानते. आणि हा कार्यक्रम पुन्हा असा पुढच्या वर्षी पण प्रत्येक वर्षी येणार पुढच्या वर्षी असाच साजरा मोठ्या जोमाने किंवा यातली एक ॲडव्हान्स कॉपी म्हणून साजरा व्हावा अशी आमची अपेक्षा आहे. धन्यवाद मी म्हणते. धन्यवाद. गणपती बाप्पा मंगल मूर्ती.
जय देव जय देव गौरा गौरी कुमरा केशरा हिरे जय शोभा शोभा पुरे करती लागल्या देव जय सूर्य प्रकाश ऐसे सब तेरे मंडल कर्मठ वास्त शौर्य सुधारे जय गणराज विद्या सुधारा मारो दर्शन राम रमता जय गणराज भगत होई शरणागतावे संकट संपत समय पूर पावे ऐसे तो महाराज को भावे जो सावी नंदन गणपती बाप्पा मंगल मूर्ती उंदीर मामा की जय।